संपन्न झाले। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। मुझे जीना पड़े मरो मरो के मंजिल के पे न लूंगा कभी दम आगे ही आगे बढ़ाऊंगा कदम तेरे बाय दम नन्ना मुन्ना रायू देश का सिपाही बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद। नमस्कार, तुम्ही बघत असाल आज महाशिवरात्री ऐरोलीमध्ये हे सगळ्यात जुनं मंदिर आहे। ऐरोलीची स्थापना झाली तेव्हापासूनचे मंदिर आहे आणि चांगल्या पद्धतीत आज महाशिवरात्री साजरी झाली। सांस्कृतिक कार्यक्रम असतात, ओम सिद्धेश्वर ट्रस्ट आणि शिवनेरी मित्रमंडळ आणि आमच्या ट्रस्टची सगळी टीम एकत्र काम करते। आज महिलांसाठी हळदी कुंकू ठेवलं होतं, महिलांसाठी पैठणी, नाकातले नथ ह्या ठेवल्या होत्या सोन्याच्या आणि लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्यातल्या जे बोलतात ना मोबाईलवर बसून काही मुलं मोबाईलवरती डान्स हे सगळं लहान मुलं हे सगळी बघत असतात। मग त्याच्यासाठी आम्ही एक व्यासपीठ निर्माण करून त्यांना डान्स करण्यासाठी दिले आणि विविध शासकीय लोक, प्रशासनाचे लोक, समाजसेवक इथे येऊन भाविक दर्शन घेऊन जातात आणि चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम होता। असंच महाराष्ट्रात, भारतात चांगला कार्यक्रम हिंदू धर्म टिकला पाहिजे, जगला पाहिजे, त्याच्यासाठी हे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे असे सन्माननीय राजसाहेबांचं म्हणणं आहे आणि त्यांच्याच पावलं ठेवून हे छोटे मोठे कार्यक्रम आम्ही करत असतो। नक्कीच सांगेन, कारण हा कार्यक्रम ओम सिद्धेश्वर ट्रस्ट हा ए विभागामध्ये मागील अनेक वर्षापासून हा कार्यक्रम होतो, महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतो आहे। या कॉलनीच्या स्थापनेपासूनच इथे मंदिर होतं आणि कालांतराने सर्वांच्या प्रयत्नाने या बऱ्याचशा लोकांच्या दानशूर व्यक्तींनी प्रामुख्याने KR गोपी साहेब असतील, गुलाबराव पाटील असतील, प्रकाश मंत्री साहेब असतील, निलेशराव बानखेले साहेब असतील, स्वतः या सर्वांच्या मेहनतीनं आणि परमेश्वरांनी दिलेल्या आदेशामुळे हे मंदिराचं एवढं मोठं छोट्या मंदिराचं मोठ्यामध्ये रूपांतर झालं आहे आणि आज इथे विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम होतात, सामाजिक कार्यक्रमही ट्रस्टतर्फे आयोजित केले जातात आणि हा उत्सव उत्तरोत्तर फार मोठा होईल। या मंदिराबद्दल आणि या मूर्तीबद्दल मी आपल्याला आवर्जून आपल्या माध्यमातून सांगेन की ही मूर्ती जवळपास 4-4.5 फूट अशी मोठी स्वयं मूर्ती आहे आणि या मूर्तीवरती पिंडीवरती तुम्हाला गणेशाचं म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन ह्याच्यावरती मिळणार आहे। मी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो, आपल्या माध्यमातून पुन्हा सांगतोय की हे दुर्मिळ असं दर्शन आहे की पिता आणि पुत्र एकाच पिंडीवरती विराजमान झालेला हे एक नवीन गोष्ट आहे आणि याचा लाखो लोकांनी आतापर्यंत दर्शन घेतलेलं आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं मी आपल्याला आणि विभागातील सगळ्या रहिवाशांना, जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।